तर काय म्हणते पब्लिक, तुम्हाला माहिती का आम्ही चालले शेगावले, कारण की सकाळी सकाळी सगळ्याचा फोन आला म्हणे जाऊ म्हणे शेगावले फिरायला म्हणे. म्हणतं चला भाऊ. मग काय याचं वेगळं चालू होतं म्हणे, हे ट्रेनने म्हणे आपली तिकडे पिसिली गेले ते ट्रेन म्हणे आपली. म्हणतं चाल रे भाऊ कुठे बस म्हणतं तू जाणं जा. आपल्याला सगळ्याला उठवलं भाऊ आणि घुसले ट्रेनमध्ये. हा एकटा मजनू बनीसन बसला. ट्रेनमधनं उतरले भाऊ, शेगावची बस पकडली आणि आली इकडे. मग काय भाऊ टांगा गाडी दिसली, सगळे म्हणे बसून, म्हणून काही बसले नाही आम्ही. मग एक टिक्का बिक्का लावले आणि हा जाडा म्हणे मला भूक लागले म्हणे. मग काय शेगावची कचोरी खायला गेले, बसले भाऊ मध्ये जायचं. सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं काय खायचं काय नाही. माझ्या पोट खराब होतं म्हणून मी इडली डोसा मागवायला भाऊ. मग काय सगळ्यांना शेगावची कचोरी खाल्ली भाऊ, चालू केलं आणि मी इडली खाल्ली भाऊ. मग काय भाऊ जेवणाचं आवरलं, मग गेले भाऊ मंदिराकडे. मस्त निसर्गरम्य वातावरण होतं, त्याच्यामध्ये आम्ही दैवाने 2-3 मित्र फिरत होते. मध्ये घुसले. मग काय भाऊ मध्ये घुसले आणि मंदिराकडे जायचा रस्ता थांबलत होते. तडलोक्षी मंदिर दिसला महादेवाचा, तडी पाया बिया पडले. तडलोक्षी आम्हाला दिसलं म्हणे बुटा चपला काढा म्हणे, तिकडे कुपन बिपन घेतलं आणि त्यांना बुटा चपला सोपी दिले भाऊ मम्मीने. मग काय भाऊ आम्हाला दिसली रांग, मग आम्ही गेले भाऊ पुढे. दर्शनाची रांग तर गैरी मोठी होती हो. जाता जाता आम्हाला 1.5 तासच लाग गेला. मग रांगेत लागले आम्ही. हे वेगळंच काय कारनामे चालू होते. एक हात वाकवत होता, एक काही करत होता आणि याच्यामध्ये याचं काही वेगळं चालू होतं भाऊ. हा म्हणे मले घे म्हणे आणि हा मोबाईल वेगळा चालवत होता भाऊ. काय सांगू तुम्हाला. तर हा म्हणे मी यांचा प्रसाद घेऊ का म्हणे, मला भूक लागली म्हणे. मग काय भाऊ मंदिरामधून पाया बिया पडिसन आले बाहेर. मग तर वातावरण पाहिलं बाहेरचं. मग गेले भाऊ महाप्रसादाकडे. महाप्रसादाचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये